नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कधीही कुठली एखादी वाईट दुर्दैवी अशी घटना घडली तर त्यावरती येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये एक प्रतिक्रिया सगळ्यांची कॉमन असते, ते म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना घडणं म्हणजे पुरोगामी महाराष्ट्राला हादरा, पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना वगैरे वगैरे असं त्याचं वर्णन केलं जातं. पण ती घटना घडलेली आहे ही वस्तुस्थिती असते आणि ती घडलेली घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते. मग भूतकाळापासून ते अगदी आत्ताच्या वर्तमान काळापर्यंत अशा अनेक घटना घडलेल्या आम्हाला दिसायला लागतात. या घटना आम्हाला सांगत असतात की संबंध महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता. जर तो पुरोगामी असता तर या घटनाच घडलेल्या नसत्या. त्या घडलेल्या घटना आम्हाला सांगत असतात महाराष्ट्र पुरोगामी नव्हता. नमस्कार, तोच विषय आपणासमोर मांडतोय मी प्रज्वल नरवडे. विषय मांडतोय संबंध महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता. पुरोगामी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली, इतर राज्यांपेक्षा लाभलेली एक वेगळी देणगी असं आपल्याला म्हणता येईल. पण हीच पुरोगामी चळवळ महाराष्ट्रात संपूर्णतः कधीच रुजू शकली नाही. जर आम्ही सत्यशोधक चळवळीचं उदाहरण घेतलं तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून या पुरोगामी चळवळीला एक वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळात याचंच रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झालं आणि नंतरच्या काळामध्ये याच ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर केवळ ब्राह्मण द्वेषात झालं आणि त्यातलं पुरोगामित्व संपलं. मग ज्यावेळी एखादी गोष्ट निषेधार्ह असेल तर ती सर्वांसाठीच समान पद्धतीने निषेधार्ह असली पाहिजे. त्यातही आपला आणि परका असा भेद गेला की त्यातल्या विवेकवादाला तडा जातो. अगदी हेच झालं पुरोगामी चळवळीच्या बाबतीत, जेव्हा आम्ही जात व्यवस्थेचं निर्मूलन करताना केवळ उच्चवर्णीयांवरती त्या सगळ्या जात व्यवस्थेचं खापर फोडण्याला प्राधान्य दिलं. यातून झालं असं की ही पुरोगामी चळवळ महाराष्ट्रात कधीच पूर्णतः रुजू शकली नाही. या विषयात दिलेला संबंध महाराष्ट्र हा शब्द देखील अत्यंत मला महत्वाचा वाटतो, कारण केवळ काही विचारवंत म्हणजे संबंध महाराष्ट्र होत नाही. इथला प्रत्येकातला एक शेवटातला शेवटचा व्यक्ती सुद्धा संबंध महाराष्ट्राचा घटक आहे. त्यामुळं या व्यक्तीपर्यंत ही चळवळ पोहोचू शकली नाही, म्हणून कुठंतरी हा संबंध महाराष्ट्र पुरोगामी नाही असं आमचं मत तयार होतं. जर तो पुरोगामी असता तर शास्त्रोक्त की वेदोक्त हा प्रश्न आम्हाला पडलाच नसता आणि त्यावरून वाद देखील झाला नसता. जर तो पुरोगामी असता तर दाभोळकर पानसरे यांच्या हत्या देखील झाल्या नसत्या. जर तो पुरोगामी असता तर कुंकू टिकली किंवा कोणी कोणते कपडे घालावेत यावरती इतरांची मदत दुसऱ्यांवरती लादली गेली नसती आणि त्या लादलेल्या मतांच्या समर्थनार्थही हजारो लोक उभे राहिले नसते. या घटना आम्हाला दाखवतात, या व्यक्ती आम्हाला दाखवतात की ही पुरोगामी चळवळ महाराष्ट्रात कधी पूर्णतः रुजूच शकली नाही. मग जेव्हा आम्ही कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं मत वाचतो, कॉम्रेड गोविंद पानसरे असं म्हणतात की महाराष्ट्र पुरोगामी नाही, त्याला तुम्ही पुरोगामी देखील म्हणू नका. जर महाराष्ट्राला आम्ही पुरोगामी म्हटलं तर पुरोगामी चळवळीला कुठला हेतूच राहणार नाही. महाराष्ट्र पुरोगामी नाही असं म्हटल्यानं खरं तर पुरोगामी चळवळीला एक नवा कार्यक्रम मिळेल, एक नवा हेतू मिळेल आणि त्या दृष्टीनं आम्ही पुरोगामी चळवळ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये रुजवू शकू. मग जेव्हा हा विचार आम्ही आत्मसात करतो तेव्हा संबंध महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता हे वाक्य मला नकारात्मक वाटत नाही, तर हे वाक्य मला सकारात्मक वाटतं की संबंध महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता, त्याला आपण पुरोगामी बनवायचं आहे, त्याला आपल्या विचारधारेनं आपल्याला पुरोगामी बनवायचं आहे. जर आम्ही इतिहासामध्ये पाहिलं तर संत ज्ञानेश्वरांनी केलेलं काम हे तत्कालीन समाजात एक नवा प्रवाह निर्माण करणारं होतं. अर्थातच ते काम पुरोगामी होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या समाजामध्ये एक नवी व्यवस्था निर्माण केली आणि आम्हाला भविष्य काळाचा एक वेध घेऊन दिला. हे काम देखील पुरोगामीच होतं. तर संत तुकारामांनी जुन्या रूढी परंपरा त्यागून एक नवा विचार या समाजापुढे ठेवला. हे काम देखील पुरोगामीच होतं. ज्या महापुरुषांच्या विचारांचा पगडा आपल्यावरती आहे त्या सगळ्या महापुरुषांचं काम हे पुरोगामी स्वरूपाचं होतं. यावरून आपल्याला लक्षात येईल का महाराष्ट्राचा मूळ स्वभाव हा पुरोगामीच आहे आणि तो यापुढेही पुरोगामीच राहील. कारण पुरोगामी म्हणजे काय तर आजच्या वर्तमानातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा वेध घेण्यासाठी आणि त्यासाठी येत्या नव्या बदलत्या काळाशी आपली विचारधारा कशी जोडता येईल त्या पद्धतीनं काम करणं म्हणजे खऱ्या अर्थानं पुरोगामित्व. आणि हेच पुरोगामित्व आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवायचं आहे. शेवटी काय तर हा एक संघर्ष असतो, हा विचारांचा संघर्ष असतो, हा बदलत्या काळाशी चाललेला एक संघर्ष असतो. हा संघर्ष प्रत्येक व्यक्तीला त्या त्या काळाशी लढावा लागतो. तो तुम्हाला मला आपल्या सगळ्यांना लढायचा आहे. आणि मग तो व्यक्ती त्या त्या काळाशी संघर्ष करून आपल्या मागे एक अशी परंपरा ठेवतो की त्याची जाण येणाऱ्या पिढ्या ठेवतात. मग आपण आपल्या मागे ही पुरोगामित्वाची अशी परंपरा ठेवूयात, आपल्या पुरोगामित्वाची परंपरा इथल्या प्रत्येक सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचूयात आणि त्यासाठी आपली विचारधारा ही खऱ्या अर्थानं विज्ञाननिष्ठ जुन्या रूढी जुन्या परंपरा यांना सोडून आपण त्यांना पुढे घेऊन जाऊयात.
आणि त्यासाठी महाराष्ट्र पुरोगामी नव्हता हे जे वाक्य आहे ते आम्ही जर सकारात्मक अंगाने घेतलं तर खऱ्या अर्थानं येत्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकू. मग जेव्हा आम्ही हा विचार स्वतःमध्ये आत्मसात करतो तेव्हा खऱ्या अर्थानं आम्हाला हा विचार पटायला लागतो की भूतकाळात भलेही महाराष्ट्र सबंधपणे कधीच पुरोगामी होऊ शकला नसेल, पण वर्तमानामध्ये आम्ही त्याला पुरोगामी बनवूयात आणि नक्कीच आपण सगळे मिळून महाराष्ट्राला येत्या काळामध्ये पुरोगामी बनवण्यासाठी आपली विचारधारा आणखीन सक्षम करूयात, नव्या काळाशी जोडून घेऊयात आणि त्या काळाच्या कसोटीला सांगूयात भलेही भूतकाळात महाराष्ट्र पुरोगामी नसेल पण त्याला भविष्यात आम्ही पुरोगामी बनवूयात. एवढाच माफक आशावाद, मनपूर्वक आभार.